शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे शहीद जवान विक्रम चव्हाण यांना भारत मातेची सेवा करताना वीर मरण आलं। जम्मू काश्मीरमधील उरी या ठिकाणी सीमारेषेवर गस्त घालत असताना भूसुरुंगाच्या स्फोटानं त्यांना वीरमरण आलंय। अवघ्या 28व्या वर्षाच्या या वीर जवानानं आपल्या बलिदानातून गावचं नाव सुवर्ण अक्षरांनी अधोरेखित केलंय। त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावातील विक्रम चव्हाण भारतीय सैन्य दलात भरती झाले होते। गेल्याच महिन्यात ते आपल्या गावी आले होते। त्यानंतर अवघ्या 1 महिन्यातच सेवा बजावताना बुधवारी जम्मू काश्मीरमधील उरी इथं देशसेवा करताना त्यांना वीर मरण आलं। चव्हाण यांचा पार्थिव जम्मू काश्मीरमधून गुरुवारी रात्री विमानानं मुंबईमध्ये आणलं। त्यानंतर पुण्यातून पहाटे सैन्य दलाच्या वाहनातून जवानासह गोंडोली या मूळ गावी आणण्यात आलं। विक्रम चव्हाण यांचं पार्थिव घराजवळ येताच त्यांची पत्नी, 2 वर्षाची मुलगी, वडील, भाऊ, बहीण यांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या अश्रूचा बांध फुटला। शहीद जवानाच्या अंत्यदर्शनासाठी जिल्ह्यातून जनसागर लोटला होता। यावेळी आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हाधिकारी विजय राठोड, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील, सभापती प्रियंका भोसले यांच्या उपस्थितीत चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सैन्य दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली। विक्रम चव्हाण अमर रहेच्या घोषणा देत जनसागरानं त्यांना अखेरचा निरोप दिला। यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रासह सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं। शाहूवाडी, शिराळा तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं नागरिक आणि माजी सैनिक यावेळी उपस्थित होते।